नमस्कार मंडळी, मी पूनम आशिष घरत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आजचा व्लॉग काही स्पेशल आहे कारण की आज आहे वुमेन्स डे आणि हा व्लॉग पण वुमेन्स स्पेशल व्लॉग आहे. आता ज्या महिला आहेत त्या खरोखरच खूप पुढे चाललेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खूप आघाडीवर गेलेली आहे, परंतु अजूनही कित्येक महिला आहेत ज्या कॉन्फिडंट नाही आहेत, ज्या बाहेर निघायला मागत नाही, स्वतःच्या हिमतीवर उभ्या नाही आहेत, कारण की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे. अशाच काही महिलांना ज्यांना थोडाफार मोटिवेशन भेटावा ह्या हेतूने हा ब्लॉग बनवलेला आहे की दुसऱ्या महिलाही पुढे जात आहेत, त्या करू शकतात तर मी का नाही करू शकणार. जर मीही तयारी केली, मीही जर विचार केला की मी करेल तर मीही नक्की करणार आहे. अशाच काही महिला आहेत ज्यांना थोडंफार मोटिवेशन भेटावं, हाच या व्लॉग मागचा हेतू आहे. अशाच वेगवेगळ्या महिलांना मी आज भेट देणार आहे ज्या आपल्या संसारासोबत, आपल्या शिक्षणासोबत त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे. चला भेटूया आपण अशाच काही व्यक्तींनी जिने वयाच्या 17-18 वर्षापासूनच वेगवेगळी कामं केली, जसे हेअरस्टाईल असावं, मेकअप, ती रील्सही खूप छान बनवते, परंतु त्या व्यतिरिक्त तिने एक तिचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. अशी जी आहे ती आमच्या घरातली यंगेस्ट बिझनेस वुमन आहे आणि ती आहे आपली मृदुला पाटील. कशी आहेस? मस्त. ओके. द ओनर ऑफ मृदूस डेकोर, मृदुला पाटील. मृदू, आपल्या नावासमोर, तुझ्या नावासमोर ओनर ऑफ मृदूस डेकोर जर असं जेव्हा कोण बोलतं तेव्हा तुला कसं फील होतं? खूप छान, म्हणजे खूप एकदम भारी वाटतंय का माझ्या पुढे असा कोण बोलला की ओनर ऑफ मृदूस डेकोर हे आहे. ती मला खूपच म्हणजे एकदम असा स्वतःचा एक बिझनेस झालाय तुझा, बरोबर आहे. मस्त वाटतं. जाम भारी. आणि वयाच्या 21व्या वर्षी तू एक बिझनेस करतीयस, काय फील होतं तुला? एकदम असं वाटतं की मला माझ्या स्वतःवर विश्वास नाही का मी हे केलंय, की माझ्या पुढे असा मृदूस डेकोर नाव लागलंय, की मला मृदूस डेकोर मुले ओळखतात आता. ओके, हा, ठीक आहे, चालतं. हेअरस्टाईल, मेकअप यावरून डायरेक्ट डेकोरेशनवर. हे क्रिएटिव्हिटी मध्ये तू कशी आलीस की त्याच्यामध्ये मला करिअर करायचं आहे? तुला कोणी मीन्स असं मोटिवेट केलं आणि कुठून मोटिवेशन भेटलं तुला? कसं काय वाटलं? मी असे हे क्रिएटिव्हिटी करत ऍक्टिव्हिटीज चालूच असायच्या माझ्या, काही ना काही मी करतच असायची. पण मला माझी फ्रेंडची मामी आहे, धनश्रीची मामी आहे, आक्रांती मामी, ती आम्हाला सतत बोलायची, दोघींना पण आम्हाला सतत बोलायची की तुमच्यात एवढी क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही का नाही काय करत, आणि करा ना, तुम्ही केलात तरच तुम्ही काहीतरी म्हणजे पुढे जाणार किंवा काय. त्या सतत आम्हाला सांगायच्या, कधी पण त्यांच्याकडे गेलो की त्या आम्हाला बोलतच असायच्या का तुम्ही काहीतरी करा, तुम्ही काहीतरी करा, कारण की तुमच्यात किती इनबिल्ट म्हणजे तुम्ही काही केलं तरी एवढा भारी होतोय तो एवढा, पण तुम्ही स्वतःसाठी म्हणजे काहीच नाही, दुसऱ्यांसाठीच करता, स्वतःसाठी काहीतरी करा की तुम्ही याच्यात पुढे जाऊ शकता. आणि मी अशी सतत आमच्या घरात असायची किंवा आमच्या मामाकडे गेली ना की त्या पण बोलायच्या की मुदू तू एवढा भारी करतेस, मुदू हे करतेस तू, मुदू ते करतेस तू, किती छान, सर्व सुंदर सुंदर बनवतेस तू, पण तू स्वतःसाठी नाही करत, तू दुसऱ्यांसाठी करते, तू स्वतःसाठी काहीतरी कर. तू फक्त कोणी सांगितलं का हे कर तर ते करत होती, तो तुझा बिझनेस नव्हता, बरोबर. पण आता त्या तुझ्या क्रिएटिव्हिटीला तुम्ही बिझनेस मध्ये, आणि ते पण मामा मामी माझ्या सतत मला बोलायची का तू काहीतरी कर, काहीतरी कर. तेव्हा मी विचार केला की एकदा स्टार्टअप तर करून सुरुवात कुठेतरी केलीच पाहिजे, बरोबर आहे. तू सुरुवात केलीस आणि अचानक पहिला ब्रेक तुला कुठं भेटला? मीन्स कोणी पहिली ऑर्डर, कशी ती भेटली?
हा, पहिली ऑर्डर तर मी जे मामीनी मला हे केलंय ना मोटिवेट, तर मी तिच्या बर्थडे पासूनच सुरुवात केली की मी विचार केला का माझ्या दुसऱ्या दिवशी माझा सुद्धा बर्थडे होता, पण तिचा एक दिवस अगोदर येतो, तर मी तिच्यापासून सुरुवात केली की मी पहिला ऑर्डर तुझीच करणार, तुझंच डेकोरेशन करणार आणि तुझ्यापासूनच सुरुवात करणार. तर तिचा बर्थडे मी पहिला केला आणि इतका सुंदर झाला आणि ती पण सुद्धा मला बोलली की नाही तू करू शकतेस, याच्यात खूपच सुंदर केलास आणि इव्हेंट सारखाच केलास, असं काही वाटतच नाही की कोणत्या मुलीने केलंय, इव्हेंट मॅनेजमेंट वालाहीच केलंय असं केलंस तू. हो, आणि तिने एवढं हे केलं मला की मी विचार केला नाही आता मला याच्यावर पेज खोलूया, माझा इंस्टाग्रामवर सांगूया, सोशल मीडियावर टाकूया. तुझा अकाउंट आहे कुठला? मृदूस डेकोर म्हणून इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. तुम्हाला पण जर तुमच्या इव्हेंटसाठी अजून स्पेशल इव्हेंट बनवायचा असेल, डेकोरेशन हवं असेल, तर नक्की मृदूस डेकोरला फॉलो करा आणि तिला भरपूर ऑर्डर्स द्या. सो आता तुझं वय तर 21 वर्ष आहे, बरोबर आहे? मग ह्या वयामध्ये तर असं वाटतं की मुली बिझनेसमध्ये तेवढ्या इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि तू एवढ्या लहान वयापासूनच खूप छान छान करते. मी तर तुझं डेकोरेशन बघितलेलंच आहे. सो मीन्स असं वाटतं की जे सगळं तुझं डेकोरेशनचं सामान किंवा त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी पण लागल्या असतील, त्याच्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा तो पाठिंबा घरातून भरपूर मिळतो. त्याच्यावर तू काय बोलू शकतेस? मग घरातल्यांनी पण खूप साथ दिली, त्यांच्यामुळेच मी करू शकली की ती कुठल्याही गोष्टीला मी सांगितलं की रात्री मला जायचंय, कुठे जायचंय, कधी असलं कोणीही नाही बोलत नाही, कधी असं त्या टाइमावर निघून माझ्यासोबत येतात आणि त्यांच्याच मुले तर मी हे सर्व करू शकली. किंवा कारण की एका मुलीने करायचं कुठला असं धैर्य धरला की मुलीनी काय करायचं, तर तिला साथ देणारी व्यक्ती पाहिजे, कोणतरी पाहिजेच. म्हणजे आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट नाही भेटत तोपर्यंत आपण तेवढ्या पुढे नाही जाऊ शकत. आणि जर आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट भेटला तर ती मुलगी भरपूर पुढे जाऊ शकते. सो आता तू भरपूर साऱ्या ऑर्डर्स घेतेस, वेगवेगळ्या ठिकाणी जातेस आणि प्रत्येकांचे एक्सपेक्टेशन वेगवेगळ्या असतात, ठीक आहे? सो तुझ्यामध्ये तो कसा कॉन्फिडन्स आला की प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन्स कम्प्लीट करायला पाहिजे? कधी कधी आपल्याला वर्स्ट सिच्युएशन्स पण हँडल करावे लागतात. सो तू कशी हँडल करते? प्रत्येक डेकोरेशन मध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटतोय. प्रत्येकाकडून काय अपेक्षा, त्यांच्या अपेक्षा काय असतात आणि त्यांच्या अपेक्षेनुसार आपण तसं करायचं, त्यांना द्यायचं, त्यांना कसं काय हँडल करायचं ते आता पूर्णपणे मी असं झालेली आहे. नवीन आहे मी या क्षेत्रात, नवीन आत्ताच मी सुरुवात केली आहे, पण इतका मला सुंदर असा प्रतिसाद मिळालाय सर्वांचा की एकदम म्हणजे असं खूप छान वाटतो. हे डेकोरेशन साठी तुला फ्लावर्स वगैरे भरपूर आणायला लागतात. सो झोप वगैरे बरोबर आहे, कारण की कष्ट केल्याशिवाय काही भेटू शकत नाहीये. सो खूप छान वाटतं की तू एवढं पुढे गेलीयस आणि अजून पुढे जाणार, एवढीच आमची इच्छा आहे. आणि आता ज्या यंग जनरेशन आहेत तुझ्यासारख्या, त्या वुमन्सला, त्या महिलांना तू आज महिला दिनाबद्दल काय स्पेशल संदेश देऊ इच्छिते? मला तुम्हाला सर्व महिलांना म्हणजे एकच सांगायचा प्रयत्न आहे की स्वतःच्या लाईफ मध्ये एवढे पुढे जा, म्हणजे काहीतरी करा, कारण की सर्वांच्या अंगात म्हणजे काय ना काय कला असतेच, म्हणजे असतेच, काही ना काय असतेच, पण ती आपण लपवून ठेवतो, आपल्या मनात ठेवतो का मी केलं तर मग काय होईल, मग मला लोक बोलतील, मग कसं होईल ते. माझ्यासोबत पण असं किती वेळा झालंय की मी या क्षेत्रात पाय ठेवते, मला सगळ्यांकडे जायला लागेल, किती काय झालं, कधीच नाही, कधीच कोणाचा विचार नाही. जेव्हा आपण सुरुवात करतो, जेव्हा सुरुवात करू तेव्हाच आपल्याला लोकांची साथ भेटेल किंवा केली बोलतात ना, केल्याने होत आहे आधी तर केल्याची पाहिजे, अशा प्रकारे माझं म्हणणं सर्व महिलांनी सुरुवात करा, कारण की सुरुवात केल्याशिवाय काय नाही. आपण भीत राहिलो किंवा असंच राहिलो की नाही होऊ शकत माझ्याशी, मी नाही, आपल्या अंगात पॉझिटिव्हपणाच ठेवायचा का मी करूच शकते आणि मी करणारच, हे ठेवलं ना तर ती महिला काही करू शकते एकदम. सो गो गर्ल्स, यू कॅन डू ऑल थिंग्स. जे तुम्ही विचार केलेला आहे ते तुम्ही नक्की करू शकता. आणि
अशाच प्रकारे मृदूशी बोलून खूप छान वाटलं. अशीच तू पुढे जा, भरपूर काही काही गोष्टी कर आणि खूप उंचावर जाओ, हीच आमची शुभेच्छा आहे. Thank you. हॅपी वुमन्स डे. थँक्यू. बाय बाय. आजचाच ब्लॉग नाही तर यापुढे येणारे या वीक मधले सगळेच ब्लॉग महिला दिन स्पेशल आहेत. सो ते तुम्ही नक्की पहा आणि थोडासा कॉन्फिडन्स, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे की प्रत्येक स्त्रीला थोडासा कॉन्फिडन्स यावा की मीही करू शकते. सो तुम्हीही साथ द्या. सो जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण की हा पूर्ण वीक आपण महिला दिन स्पेशल, दिन नव्हे महिला स्पेशल करणार आहोत. सो नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया. बाय बाय.